नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा फळाबद्दल जे आपल्या आरोग्यासाठी एखाद्या सुपर हिरोसारखं काम करतं. हो, ते आहे भारतीय गूजबेरी, म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका आवळा. चला तर मग या फळाच्या अद्भुत दुनियेत जाऊया आणि बघूया काय काय रहस्य दडली आहेत यात. आता हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण एका छोट्याशा आवळ्यामध्ये एका संत्र्यापेक्षा तब्बल 20 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं. हो, अगदी बरोबर ऐकलंय, 20 पट. पण थांबा, गोष्ट फक्त व्हिटॅमिन सी पुरती मर्यादित नाहीये. आवळा अनेक मोठ्या आरोग्य समस्यांपासून आपल्याला दूर ठेवतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये, हे असं एकमेव फळ आहे ज्यामध्ये 6 पैकी 5 चवी एकत्र येतात, म्हणजे गोड, कडू, तिखट, तुरट आणि हो, थोडी खारट चव सुद्धा. कमाल आहे ना. आता आपण जरा इतिहासात डोकावून पाहूया. हजारो वर्षांपासून आपल्या आयुर्वेदिक परंपरेत आवळ्याला इतकं महत्त्वाचं स्थान का दिलं गेलंय हे समजून घेऊया. आयुर्वेदात आवळ्याला रसायन असं म्हटलं जातं. आता रसायन म्हणजे काय? सोप्या शब्दांत सांगायचं तर असं काहीतरी जे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला अगदी आतून नवजीवन देतं, तिला तरुण ठेवतं. आणि इतकंच नाही तर हे आपल्या शरीरातले जे 3 मुख्य दोष आहेत, वात, पित्त आणि कफ, यांना बॅलन्समध्ये ठेवण्याचं काम करतं. आवळ्याचं महत्त्व किती आहे हे ह्यावरूनच कळतं की आयुर्वेदात त्याला अमृत किंवा जीवनाचं अमृत असं म्हटलं गेलंय. म्हणजे विचार करा, खरंच किती जीवनदायी असेल हे फळ. चला, आता आपण आवळ्याचे ते जबरदस्त आरोग्य फायदे जाणून घेऊया, ज्यांना फक्त आपली प्राचीन परंपराच नाही तर आजचं आधुनिक विज्ञान सुद्धा म्हणतं. तर आवळ्याचे मुख्य आरोग्य फायदे कोणते? तर तो आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, पचन सुधारतो, त्वचा आणि केसांसाठी तर उत्तमच आहे, हृदयाचं आरोग्य जपतो, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो आणि नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्स करतो. चला, आता या प्रत्येक फायद्याबद्दल थोडं सविस्तर बोलूया. सगळ्यात आधी म्हणजे आवळा हा आपल्या शरीरासाठी एका नैसर्गिक ढालीसारखं काम करतो. यात भरपूर व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्याला वेगवेगळ्या इन्फेक्शन्सपासून वाचवतात. आणि आयुर्वेदानुसार हे आपल्या शरीराची आतली ऊर्जा, ज्याला ओजस म्हणतात, ती वाढवतं. आता बोलूया पचनाबद्दल. आवळा आपल्या पोटातील अग्नी, म्हणजे आपली जी पचनशक्ती आहे, तिला बॅलन्स करतो. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो तो कमी करायला मदत करतो आणि आपल्या आतड्यात जे चांगले बॅक्टेरिया असतात ना, त्यांना वाढायला मदत करतो. म्हणजे आपोआपच पचन सुधारतं. आणि हो, चमकदार त्वचा आणि मजबूत केसांसाठी तर आवळा म्हणजे एक वरदानच आहे. तो आपल्या शरीरात कोलाजन बनवायला मदत करतो, ज्यामुळे त्वचा घट्ट आणि तरुण दिसते. इतकंच नाही तर केसांची मुळं मजबूत करून केस गळणं आणि अकाली पांढरे होणंही टाळतो. ज्यांना रक्तातील साखरेची चिंता असते त्यांच्यासाठी आवळा खूपच फायदेशीर आहे. यात क्रोमियम नावाचा एक घटक असतो, जो आपल्या शरीराला इन्सुलिन योग्य प्रकारे वापरायला मदत करतो. यामुळे ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते. आपल्या हृदयासाठी आवळा एका नैसर्गिक टॉनिकसारखं काम करतो. तो आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जे प्लॅक किंवा चरबी जमा होते त्याला रोखतो. त्यामुळे आपलं हृदय निरोगी आणि मजबूत राहतं. आणि कोलेस्ट्रॉलचं म्हणाल तर आवळा आपल्या शरीरातलं जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे, म्हणजे LDL, त्याला कमी करायला मदत करतो आणि जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे, म्हणजे HDL, त्याला वाढवतो. त्यामुळे साहजिकच हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होतो. आवळा एक उत्तम नैसर्गिक डिटॉक्सिफायर सुद्धा आहे. म्हणजे तो आपल्या लिव्हर आणि रक्त स्वच्छ करतो. आणि जेव्हा शरीर आतून स्वच्छ होतं तेव्हा आपली चयापचय क्रिया, म्हणजे मेटाबॉलिझम, सुधारतो आणि आपल्याला जास्त ऊर्जावान वाटतं. आता हे सगळे फायदे ऐकून आवळा खावाचा तर नक्कीच वाटत असेल, पण एक अडचण आहे. ती म्हणजे त्याची आंबट तुरट चव, जी सगळ्यांनाच नाही आवडत. मग काय करायचं? काळजी करू नका, त्यावरही सोपे उपाय आहेत. तर मग प्रश्न हा आहे की ही चव थोडी विचित्र असली तरी आपण आवळ्याला आपल्या रोजच्या जेवणात कसं सामील करू शकतो? चला, याचेच काही सोपे मार्ग पाहूया. आवळा वर्षभर खाण्याचे काही सोपे आणि चविष्ट मार्ग आहेत. जसं की त्याचा ताजेतवाना करणारा रस बनवू शकता, सोयीस्कर पावडर वापरू शकता, गोड मुरंबा आहेच, चविष्ट कँडी आहे, किंवा मग रुचकर चटणीसुद्धा बनवता येते. जर बाजारात ताजे आवळे मिळत असतील तर त्याचा रस पिणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. काही नाही, फक्त एक ताजा आवळा घ्या,
थोडं पाणी आणि चवीपुरता मध घालून मिक्सरमधून काढा. झाला तुमचा सकाळचा हेल्दी बूस्ट तयार. आणि जेव्हा आवळ्याचा सीझन नसेल तेव्हा काय? तेव्हा आवळा पावडर हा एक खूप सोयीस्कर पर्याय आहे. फक्त 1 चमचा पावडर कोमट पाण्यात मिसळून घ्यायची. प्रवासात सोबत न्यायला तर हा अगदी उत्तम उपाय आहे. आवळ्याचा मुरंबा हा तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा पारंपरिक आणि गोड पदार्थ आहे. विशेषतः मुलांना आवळा खाऊ घालण्यासाठी हा एक मस्त मार्ग आहे. मोठ्यांनी मात्र त्यातली अतिरिक्त साखर धुवून खाल्लं तर आणखी चांगलं. आणि आजकाल तर आवळा कँडी सुद्धा मिळते, जी मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. हा एक चांगला पर्याय आहे, पण खरेदी करताना एवढं नक्की बघा की त्यात साखर आणि प्रिझर्वेटिव्हज कमीत कमी वापरलेले असावेत. तर मग आत्तापर्यंत हे तर लक्षात आलंच असेल की आवळा हे फक्त एक फळ नाही, तर निसर्गाने दिलेली एक देणगी आहे. एक शक्तिशाली सुपर फ्रूट जे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला आतून आधार देतं. तर मग आपल्या आरोग्याला अधिक चांगलं बनवण्यासाठी निसर्गाच्या या शक्तीचा स्वीकार करायला हवा, नाही का? अशाच प्रकारे आरोग्यदायी जीवनशैलीबद्दल अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.